ट्यूसडे. आपल्या सोमवारपर्यंत इथे आहेत. सो व्हॉट आर डुईंग हिअर, व्हॉट यू आर डुईंग इन बर्न हॉस्पिटल. ओके. तर मित्र हो, ह्या होत्या आपल्या. विनंती करतो दादांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. It's a token of appreciation. So this is the God. Place it. शिवशक्ती कांदूरमार, शिवशक्ती कांदूरमार. चला. ग्रुप श्रमिक गोविंद पथक. चला चला तुम्ही समोरचा मंडळ. ती लहान मुलं बरोबर अचूक वेळी ती आठवण करून देतात आणि ती चिमुरडी, परंतु ही छोटी चिमुरडी इतक्या उंचावर जाऊनही ती स्वतःचा तोल सांभाळते. घाबरणं तर सोडा, पण तोल सांभाळणं देखील तिला. त्याच्यानंतर दादा श्रमिक जो जितकं तुम्ही झटपट कराल तितके जास्त सक्सेस व्हाल. श्रमिक गोविंद पथक, त्याच्यानंतर सागर. श्रमिक गोविंद पथक आहे काय तर श्रमिक याच्यानंतर श्रमिक. वर्षाची गोविंदा आताच आपण पाहिलं की ती खाली येताना चिकटून होती आणि येईपर्यंत तुम्ही त्यांना गोविंदाला सोडलं नाही. जरी ते कोणाला दुःखपट झाली असेल तर केंद्र आहे तिथे जाऊन सागर श्रमिकच्या नंतर सागर. तो सिमेंट कॉन्क्रीट आहे आणि तिथे जरा देखील खड्डा नाहीये. तर त्याच्यामुळे जितक्यात वरून खाली याल तितकंच जास्त लागतं. म्हणून सर्वच काळजीत असतात आणि असे हात 2 आके 12 हात हा पिक्चर पाहिल्यानंतर अरे सगळं पतंगोपचार केंद्र आहे. कृष्णाचा वेशभूषा केलेला हा मला वाटतं 2-2.5 वर्षाचा मुलगा गोविंद पथकाच्या खांद्यावर उभा आहे आणि सर्वांना असं सलामी देत आहे. मला वाटतं आजकाल ही लहान मुलं नक्कीच घाबरत नाहीत, हसतात आहे. मला तर इसका राज आहे तसं हॉर्लिक्स होतं तर ते फार महाग होतं आणि त्याच्यामुळे ते फक्त नाव ऐकलं होतं. आपण खाण्याचा प्रश्नच येत नाही. पण आजकालची लहान मुलं हॉर्लिक्स बोर्विटा खाऊन आझाद गोविंद पथक वडाळा, आझाद गोविंद पथक वडाळा, आझाद. बालकृष्ण आपण पाहत आहात. बघा त्याचे हावभाव बघा, बालकृष्णाचे हावभाव बघा. बदमाश दिसतो हा बालकृष्ण. गाणे बोलतो. हा बालकृष्ण जास्तच आधुनिक झालेला आहे. जास्तच मला वाटलं साधा असेल हा. नाही त्याचं ट्युशन भारी असेल. ते जे ट्युटर आहेत ना ते फार भारी असतील. बाळकृष्ण तो कुठल्या गावचा ना दुसरा टीचर पाहिला आणि त्याच्यामध्ये फार प्रसिद्ध असतं गाणं होतं बेरे काना बेरे चोळी लुगडी. त्याचा तो कृष्ण किती भावूक वाटायचा. पण आताचे कृष्ण जास्त भाव खातात असं मला वाटतं. माऊल माऊल वटवाडी नंतर माऊल.
की शास्त्र शुद्ध अशी टेक्निक असायला हवी. शास्त्रोक्त पद्धतीने त्यांना त्याची मांडणी असायला हवी. आता स्त्रीमध्ये जर आपण श्रीकृष्ण भटवाडी उभे राहिलेले आहेत. चला. दुसऱ्या तिसऱ्या थरानंतर एकावर एक असे मनोरंजन रचत जातात. साधारणतः 12-15 जणांमध्ये त्यांचा 9 ते 10 थरांचा मनोरा तयार होतो. पण आपल्याकडे तशी प्रथा अजून रूढीच लागली नाहीये. हा श्रीकृष्ण जो आपण पाहताय तो मॉडर्न श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण भटवाडी चला लगेच घ्या तयारीला. बॉलिवूड हॉलिवूड ही इज अ कृष्ण फ्रॉम हॉलिवूड. पुढच्याला देऊ का? तर हा नक्कीच बॉलिवूडचा नाहीये. आणि रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असणार आहे. शेवटची कारण टायमाचं बंधन आहे आणि त्याच्यामध्ये जे रसिक आहेत बांबूच्या आतमध्ये अडकलेले शॉक लागले तिकडे अलीकडे या त्या बाजूला देखील हात लावू नका तुम्ही. सोडणार नाही मला माहित आहे तुम्ही लागण्याच्या माझ्याकडे जाऊन यायचं असेल तर जाऊन या. बाहेर निघा सर्वांनी. बाहेर निघा तर पाणी मारतं. ए पाणी दुसरीकडे पब्लिक वर नको मारू. ए कोण इकडं सगळ्यांनी बाहेर या आतमध्ये बसलेले. ठीक आहे. भटवाडी इथे काय भटवाडी लावते ना थांबा. सांगतो ना तुम्हाला. तुम्हाला देणार आहे ते झाल्यानंतर ठीक आहे. हे झालं. डीजे लावून घ्या. यशस्वी वरती कृष्ण नसून राधा आहे. आणि तर असा हा सोहळा इथे उत्तरोत्तर रंगत तयार होत चाललेला आहे. नवीन पुण्याची सांगायला दिली टेक्निक्स त्यांची कुशलता त्यांचा थोडा त्याला कव्हर करा. बाजूच्या गोलंदाबाजांनी जे मनोरंजन येतात त्यांना कव्हर करा. त्यांचा नीट तितकेपणा आणि एकमेकांमध्ये असताना हा कृष्ण बॉडीगार्डच्या गाण्यावर नाचत आहे. पिळणार शरीर बॉडीगार्ड हा पिळदार शरीर आहे याचं. नंतर या स्पर्धेला सुरुवात होईल. तुका याची नोंद घ्यावी. बाळगोपाळ आपले मानवी रचना सुरुवात केलेली आहे. जास्त वेळ लावू नका, पटापट होऊ द्या. तिथे तुम्हाला यश मिळेल त्याच्यामध्ये. त्या ठिकाणी टॅक्सी कोणाच्या येतात, 2 गाड्या कोणाच्या येतात.
त्या गाड्या कुठल्या आहेत बघ रे बा. गाड्या पाठीमागे घेऊन जायला सांगा. त्या रिव्हर्स येऊन जायला सांग त्या गाड्या. मागून रस्ता आहे तिथे का? रस्ता नाहीये, पाठीमागे घेऊन जायला सांगा. तसंच तिथे कार्यकर्ते असतील त्यांना दिशा दाखवा कसं जायचं. त्याला गाड्या थोड्या मागून घ्यायला सांगा. इकडे गाड्याला रस्ता नाहीये. कोण आहे त्या गाड्या आणल्या तुम्ही? कोणाला काय इथं कोणाला इजा झाले असेल तर कृपया त्यांनी राईट साईडला इथे आपल्या प्रथमच्या केंद्र आहे तिकडे या. त्या गाड्या येतात त्यांना जरा अटकाव करा. ते मराठी गाणी लाव बोल रे त्याला. आणि डीजेवाल्यांना मी सांगितलं मगाशी मराठी गाणी लावण्यासाठी गोविंदाची. डीजे कोण आहे डीजे? सुकाळे जरा त्या गाड्या इथे आल्या तर आता फार डिस्टर्ब होणार आहे. त्या गाड्या कोणाच्या आहेत? त्या गाड्या कोणाच्या आहेत? रिव्हर्स पाडणारे कोणाच्या गाड्या आहेत? आपले कार्यकर्ते असतील त्या त्यांना कार्यकर्ते कोण असतील त्यांना मागवले रिव्हर्स जायला सांग त्याला. हा रिवर्स जायला सांगा. पुढे येऊन देऊ नका. बालगोपाळ ज्यांनी आता सलामी दिली त्यांनी बाजू व्हा. दुसऱ्या मंडळाला लावू देतात. रामनगरचा राजा त्यांना लावू द्या. तिकडे पुढे जा रे. इकडे बाहेर पुढे घ्या इथे लगेच थांबू नका. जागा रिकाम्या झाली सेंटरला घ्या. जागा रिकामी आहे. थांबा थोडा शांत घे रे. थोडा थांबा. पुढे या पुढे तिकडे. तिकडे मध्ये जा. तुम्हाला का आम्हाला दाखवायचे नाही. तुम्हाला लोकांना पण दाखवा म्हणून रे. मध्ये सेंटरला जा. क्षमवीर व्यायामशाळा. बाकीच्या गोविंदांनी त्यांना सहकार्य करावं. शेवटच्या थराला आल्यानंतर सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावत आहे. हा चौथा, पाचवा आणि हा लहान चिमुरडा बालगोपाळ 6वा थराची सलामी, यशस्वी सलामी डोक्यावर आहे. खाली घेतलेला आहे आणि हा यशस्वीरित्या अगदी फार मोठ्या संयमाने आणि विचारपूर्वक हृदय मनाची सर्व ऐरोलीवाल्यांना विनंती करण्यात येते की जसा वर गेला तसा यशस्वी नवी मुंबईसाठी 51,000चा पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा ज्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी 8:30-9:15 दरम्यान इथे हजर राहावे. हा रामनगरचा राजा आणि खरंच अति अप्रतिम आणि अति सुंदर डोक्यावर उभा राहिला आणि कारण 2 वेळा उभा राहिला, खांद्यावर उभा राहिला आणि नंतर एकदा डोक्यावर उभा राहिला. त्यामुळे तर हा होता गोविंदा पथक. विजय चिचोले यांच्या कथेने तुम्ही ऐकलं. आणि 9 नंतर दहीहंडी फोडण्याचा हा कार्यक्रम सुरू होईल. ते 9:40 पर्यंत साधारणतः 10 वाजता हा कार्यक्रम संपेल. आणि हा 6 थरांचा मनोरा सलामी देण्यासाठी ते रचला गेलेला आहे. सलामी दिल्यानंतर तो मनोरा आता खाली उतरवण्यात येत आहे. कमी वेळात जर एखादा मनोरा रचला तर तो तेवढ्याच कमी वेळात खाली उतरवण्यासाठी सहज सोपं जातं. त्यामुळे त्रास होत नाही आणि गोविंदाला दुखापत होण्याची काही शक्यता नसते. गोविंदा हा कार्यक्रम
काय महाराष्ट्रापुरता किंवा एका समाजापुरता मर्यादित राहिला नसून याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता प्रतीक दिसून येतं. सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये सहभागी होऊन हा सण साजरा करतात आणि आधुनिक पद्धतीने महिलांसाठी 25,000चं पारितोषिक दिलेलं आहे. तरी त्यांनी 6 सणाला केले तरी त्यांना 25,000चं पारितोषिक देण्यात येण्याची सूचना आहे.